नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. सीईटी सेलकडून एक नवीन नोटीस आलेली आहे. बघा, नोटीस चालतच राहतात, नवीन-नवीन नोटीस येत असतात. तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीवरती फोकस दिला पाहिजे आणि जर का तुम्हाला ती साईट माहिती नाही आणि जर का तुम्हाला नोटिफिकेशन येत नसतील, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यासोबतच बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. जेणेकरून जे पण नोटिफिकेशन येत आहे, त्या नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचल्या पाहिजेत. तर काउन्सिलिंगमध्ये अत्यंत गरजेचं हे असतं, की तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात त्या प्रोसेसमध्ये. त्याच्यावरून सगळं काही चालत असतं. कुठं ना कुठं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले होते एम-बी-बी-एस आणि बी-डी-एससाठी. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलनं एक्सटेन्शन दिलेलं आहे. एक्सटेन्शन म्हणजे तारखा वाढवून दिलेल्या आहे. आता ते नवीन तारखा काय तेच सुद्धा समजणं अत्यंत गरजेचं. ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे, त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचं नाही झालेलं, काही कारणावस्तव त्यांचं रजिस्ट्रेशन नाही झालं, त्यांच्यासाठी पण ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जी सीईटी सेलनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती टाकलेली आहे. नोटीस नंबर 8 आहे ही. त्याच्यामध्ये काय दिसलेलं आहे ते सविस्तरपणे आपण बघूया. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय म्हणजे परत एकदा ती जे पोर्टल आहे ते उघडण्यात येणार आहे 15/8/2026 8 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही 8 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकतात 15 तारखेपर्यंत. म्हणजे आजची तारीख काय आहे? 14 तारीख आहे. तर उद्यापर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, की तुम्ही काय करू शकतात, की रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे ऑफ फॉर एम-बी-बी-एस अँड बी-डी-एस कोर्स ओन्ली. तर 15/8/2026 10 वाजेपर्यंत हा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओन्ली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीस. जेव्हापर्यंत फीस जी आहे ती पेमेंट होत नाही, तेव्हापर्यंत रजिस्ट्रेशन जो आहे तो गृहीत धरला जाणार नाही. त्याच्यानंतर अपलोडिंग ऑफ अ कलर स्कॅन ऑफ अ कॉपी ऑफ ऑल डॉक्युमेंट म्हणजे जे पण डॉक्युमेंट आहे ते कधीपर्यंत अपलोड करायचे आहे 15/8/2026 म्हणजे 16 तारखेपर्यंत तुम्हाला ही मुभा देण्यात आलेली आहे. 11:59 ही संपून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय गोष्ट आहे बघून घ्या. नेक्स्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होणार आहे ऑनलाईन मोडमध्ये तर 17/8/2026 पर्यंत हे जे आहे ते होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे झालेले असेल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आली असेल, काही चिंता करू नका. तरी सुद्धा तुमचं एस-एम-एल लिस्टमध्ये नाव येईल. रिमार्क आला असेल खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा, त्यांनी पण चिंता करू नका. कारण कसं असतं ना, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पण तो रिमार्क जात नसेल, बरोबर? तर तो व्हेरिफाय झालेला नाही आतापर्यंत. जसंच व्हेरिफाय होऊन जाईल, तसंच ते रिमार्क सुद्धा निघून जाईल अथवा निघणार नाही, काही हरकत नाही. तरी सुद्धा एस-एम-एल लिस्टमध्ये ते नाव तुमचं येणार आहे. ठीक आहे, चालेल. याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ कॅन्डिडेट लिस्ट फॉर ग्रुप ए म्हणजे फक्त आणि फक्त इथं लिहिलेलं आहे ग्रुप ए साठी म्हणजे जे पण कॅन्डिडेट आहे ग्रुप ए साठी. ग्रुप ए म्हणजे काय असतं? एमबीबीएस आणि बीडीएस. ग्रुप बी म्हणजे बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस. ग्रुप सी म्हणजे बीयूएमएस, बीपीटीएच आणि बीएनवायएस हे कोर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात येत असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला की 18 तारखेला आपली एस-एम-एल लिस्ट पडणार आहे. जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे त्यांची लिस्ट अगोदर पडेल किंवा दोन्ही लिस्ट सारख्याच असणार, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि कॅन्डिडेट रजिस्टर्ड यांना दोघांना सारखंच नाव आपण देत असतो. त्याच्यानंतरची गोष्ट आहे सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स म्हणजे सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स याचा अर्थ काय आहे की जे ग्रीव्हियन्स आहे इफ एनी कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन नो चेंज विल बी इटर्टेड फर्दर विदाउट सपोर्टिंग डॉक्युमेंट. ठीक आहे. जर का कॅन्डिडेटला काही चेंज करायचं असेल त्यांच्या फॉर्ममध्ये, आता याच्यामध्ये हे क्लॅरिटी इथं कुठंच दिलेली नाही की पूर्ण फॉर्म जे आहे तो चेंज होणार की फक्त डॉक्युमेंट चेंज होणार. हे इथं क्लॅरिटी देण्यात आलेली नाही. ठीक आहे, चालेल. तर हे कधीपासून कधीपर्यंत आहे? 19/8/2026 ते 20/8/2026 5 वाजेपर्यंत हे आहे. त्याच्यानंतर काय येणार? फायनल मेरिट लिस्ट येणार. कशी येणार? फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे इथं एस-एम-एल संपणार. हाच फायनल एस-एम-एल तुमचा राहणार 21/8/2026 रोजी. ठीक आहे. याच्यानंतर एक गोष्ट अजून आहे की पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे, किती विद्यार्थी आहे, कसे आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त आहे, मुलींसाठी किती जागा आहे, त्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किती जागा आहे, कॉलेजमध्ये टोटल जागा किती आहे, स्टेट कोटासाठी जागा किती उपलब्ध आहे, इन्स्टिट्यूशन कोटासाठी जागा किती उपलब्ध आहे, या सगळ्या गोष्टी या सीट मॅट्रिक्स मध्ये येत असतात. त्याच्यानंतर चालू होणार 99% जी काउन्सिलिंग होत असते ती होत असते चॉईस फिलिंग मध्ये. काउन्सिलिंगचा अर्थच काय आहे? चॉईस फिलिंग आहे. काउन्सिलिंग इज इक्वल टू चॉईस फिलिंग.
हे लक्षात ठेवा. तर जे तुम्ही जिथं पण काउन्सिलिंग लावली असेल किंवा लावायची असेल त्यांना नक्कीच सांगा, आम्हाला आमची पर्सनलाइज लिस्ट हवी आहे. जर का ते तुम्हाला ती पर्सनलाइज लिस्ट देत नसेल, तर कुठं ना कुठं सरळ-सरळ तुमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. सरळ-सरळ, एकदम सरळ-सरळ. पर्सनलाइज लिस्ट जर का तुम्हाला भेटत नसेल, तर तुमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. जे पण तुम्ही फीस पेड केलेली आहे त्याची. ठीक आहे. कारण पर्सनलाइज लिस्ट इज इक्वल टू काउन्सिलिंग. विचारा त्यांना की तुम्ही पर्सनलाइज लिस्ट देणार आहे का? मला माहिती आहे तुमचे कॉल पण उचलत नसतील ते सध्या तरी. ठीक आहे. चालेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राउंड 1 जे ऑनलाईन प्रेफरन्सेस आहे ते 22 ते 24 तारखेपर्यंत राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे कॅप राउंड 1 आहे त्याचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे? तर 25 तारखेला त्याचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि हे साहजिकपणे रात्री 12, 1, 2 वाजता होत असतं. ठीक आहे. हो. रात्री 12, 1, 2, 3, 4 असंच होत असतं हे डिक्लेरेशन ऑफ कॅप राउंड. त्याच्यानंतर फिजिकल जॉईनिंग कधी आहे आणि डीडी वगैरे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. अस्सल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं ते या दिवसांमध्ये होत असतं. कोणत्या दिवसामध्ये? 26 तारीख ते 30 तारखेपर्यंत. ठीक आहे. तर अस्सल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं होणार. इथं काही त्रुटी निघाली ना तर मग कठीण आहे. ठीक आहे. चालेल. तर 26 ते 30 तारखेपर्यंत तुमचं काय राहणार? जॉईनिंग राहणार. आता त्याच्या अगोदर तुम्ही काय काय पहिलं केलं पाहिजे? जे पण डॉक्युमेंट आहे ते रेडी ठेवा. बोलून बोलून आता थकलो मी. ठीक आहे. एक पर्टिक्युलर फीस तुम्ही रेडी ठेवा. 3-4 लाखाची तयारी ठेवा. ठीक आहे. ठेवावीच लागेल. किंवा प्रायव्हेटमध्ये जे पण तुमचं बजेट आहे, ज्या बजेटनुसार तुम्ही जात आहात, ते बजेट तुम्ही तयार ठेवा. ठीक. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक अजून प्रश्न, पागल केलं विद्यार्थ्यांनी, की इथं BAMS, BHMS, BUMS रजिस्ट्रेशन सुद्धा चालू झालेले आहे का? नाही. खूप मोठा नाही. ठीक आहे, समजलं? तर रजिस्ट्रेशन BAMS, BHMS, BUMS चे सध्या तरी स्टार्ट झालेले नाही. कधी होणार? तर मला कुठं ना कुठं असं वाटतं, जोपर्यंत MBBS, BAMS सॉरी MBBS, BDSचं राउंड 1 संपत नाही, तेव्हापर्यंत मला कुठं ना कुठं असं वाटतं, नोटीस पडणं थोडं कठीण आहे. तरी सुद्धा जर का नोटीस पडलीच, तर काही पण होऊ शकतं, काउन्सिलिंग आहे. तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये BAMS, BHMS, BUMS बद्दल सविस्तर चर्चा करेल. पण सध्या तरी हे झालेलं आहे का? तर सध्या BAMS, BHMS, BUMS आयुषचे जेवढे कोर्सेस आहेत, तेवढ्या कोणत्याच कोर्समध्ये सध्या तरी रजिस्ट्रेशन चालू झालेले नाही. क्लिअर मेन्शन करण्यात आलेलं आहे. हे जे रजिस्ट्रेशन आहे, ते फक्त आणि फक्त MBBS आणि BDS साठी चालू आहे. तर जे BAMS, BHMS, BUMS साठी इच्छुक असाल, त्यांनी थोडं काय ठेवावं? सबर ज्याला म्हणतो आपण उर्दूमध्ये, तर ते ठेवावं. थोडं धीर ठेवावं, थोडं पेशन्स ठेवावं. कारण सध्या तरी तुमचे रजिस्ट्रेशन चालू झालेले नाही. कधी चालू होतील? तर मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा नोटीस येईल याची कशाची? CET सेलची, तेव्हा आपण तुम्हाला कळवू. कसं होत असतं ना, ते पण सांगणं अत्यंत गरजेचं, की सगळ्यात अगोदर काउन्सिलिंगमध्ये MCCची नोटीस येते. MCC म्हणजे MBBS, BDS आणि नर्सिंग. ही ऑल इंडिया कोटा असतो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर याची नोटीस येत असते. त्याच्यानंतर स्टेटची नोटीस येते. स्टेट नोटीस कशासाठी येते बरं का? तर स्टेट नोटीस येते आपले BAMS सॉरी आय एम सो सॉरी MBBS, BDS साठी राउंड 1 ची. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा MCCचा राउंड 1 संपतो, स्टेटचा राउंड 1 संपतो MBBS, BDS साठी, तेव्हा AAA नोटीस टाकत असतं. सध्या तरी AAA वरती कोणतीच नोटीस पडलेली नाही. तिथं फक्त असं दाखवलेलं आहे, की शेड्यूल फॉर राउंड 1 अपकमिंग राउंड 1 इज कमिंग सून असं तिथं लिहून येत आहे. तर AAA ची नोटीस पडते. हे आयुषसाठी असतं. ठीक आहे. आयुषमध्ये कोणते कोणते कोर्स आहे? BAMS, BHMS, BSMS, BUMS. त्याच्यासोबतच एवढे कोर्स त्याच्यामध्ये येतात.
तर AA ऑल इंडिया कोटामधून पहिली ही नोटीस पडते. म्हणजे पहिले अगोदर MCC स्टेट कोटा, AA नंतर स्टेटची नोटीस पडते, स्टेट नोटीस फॉर आयुष ग्रुप बी, आणि इथं तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतात. हे मागच्या 3 वर्षापासून होत आहे. या वर्षी पण होणार का असं? तर कुठं ना कुठं शक्यता खूप जास्त आहे. पण आपण 100% सांगू शकत नाही. तर जेव्हा पण नोटीस आली, ऍक्टिव्ह राहा. नोटीस जशीच आली तशीच आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवणार आणि व्हिडिओ टाकणार, आणि कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते पण तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार. ठीक आहे. तर मात्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यासोबतच बेल नोटिफिकेशन हिट करायला विसरू नका, जेणेकरून जे पण नोटिसा येत आहे त्या नोटिसा तुमच्याकडे पोहोचल्या पाहिजेत. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि त्याच्यासाठी लिस्ट जी आहे ती परफेक्ट बनवणं अत्यंत गरजेचं, आणि लिस्ट कशी परफेक्ट बनवतात त्याच्यासाठी लाईव्ह सेशन अटेंड करणं अत्यंत गरजेचं. तर लाईव्ह सेशन कसं अटेंड करायचंय ते पण सांगतो, की रात्री 8:30 ते 10:30 पर्यंत आपले लाईव्ह चालत असतात, ते जॉईन करून घेत जा. सो थँक्यू.